संगीत ऐकलं की आठवतो एक चेहरा, देखणा चेहरा, मिश्किल हास्य, चेहऱ्यावर कमालीचा आत्मविश्वास, केसांचा केलेला कोंबडा, हात झुलवत तिरकं तिरकं चालणं आणि मान डोलवत संवाद साधणं. या माणसानं सिनेसृष्टीवर मनापासून प्रेम केलं. आपल्या सर्वांशी सिनेसृष्टीतून, सिनेमातून संवाद साधला. स्टाईल आयकॉन म्हणून आपलं स्थान प्रस्थापित केलं. उत्तमोत्तम चित्रपट दिले. तो एक अभिनेता होता, तो एक दिग्दर्शक होता, तो निर्माता होता, तो लेखक सुद्धा होता. यापेक्षाही अधिक तो एक चांगला माणूस होता. देव नावाचा यक्ष. होय, अगदी बरोबर ऐकलंय तुम्ही. देव नावाचा यक्ष. यक्ष हे अजरामर असतात. हाही अजरामर आहे. 1945 साली सुरू झालेल्या कारकिर्दीची जादू आज तागायत आपल्या सर्वांवर आहे. तुम्ही म्हणाल, यक्षांना शाप असतो ना? आहे ना, याही यक्षाला शाप आहे, पण तो चिरतरुण राहण्याचा. आणि त्याचं हे चिरतारुण्य त्यानं वयाच्या 88व्या वर्षापर्यंत जपलं. हे वर्ष त्याचं जन्मशताब्दी वर्ष. आणि म्हणूनच स्वरमैत्र सहर्ष सादर करीत आहे, मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, अ म्युझिकल जर्नी विथ एव्हरग्रीन देवानंद. सर्व रसिक श्रोत्यांचं या पावसाळी संध्याकाळी मी स्वागत करते. इतक्या मुसळधार पावसात आज आपण सर्वांनी ही जी उपस्थिती दाखवलेली आहे त्यासाठी आपल्या सर्वांचं आधी अभिनंदन करते. देवानंद स्वाठीची ही स्वरांजली हा प्रवास सुरू करण्याआधी एक छोटीशी सूचना. प्रत्येकानं आपापले मोबाईल कृपया सायलेंट मोडवर करावेत. आणि एक छोटीशी गोड कबुली. कसं असतं ना की हे चित्रपटातले हिरो असतात, त्यांच्याबद्दल आपण थोडंसं आदरार्थी किंवा आहोजाहो असा उल्लेख केला ना तर उगीचच एक अवघडलेपण येतं. आणि देवानंद हे नाव तर आपल्या सगळ्यांच्या इतक्या जवळचं आहे की त्याचा एकेरीतून केलेला उल्लेख हा जास्ती जवळचा आणि खरा वाटेल. कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत जाल या चित्रपटातल्या गीतातून. सादर करतायत शार्दूल देव. ये रात ये चांदनी फिर कहाँ, सुन जा दिल की दास्तां. ये रात ये चांदनी फिर कहाँ, सुन जा दिल की दास्तां. की शाखों पे, पेड़ों की शाखों पे सोई सोई चांदनी, पेड़ों की शाखों पे तेरे ख्यालों में खोई खोई चांदनी. और थोड़ी देर में थक के लौट जाएगी रात ये बहार की, फिर कभी न आएगी. तो एक पल और है ये
समा, सुन जा दिल की दास्तां। के होठों पे, लहरों के होठों पे धीमा धीमा राग है, लहरों के होठों पे भीगी हवाओं में ठंडी ठंडी आग है। इस हसीन आग में तू भी जल के देख ले, जिंदगी के गीत की धुन बदल के देख ले। खुलने दे अब धड़कनों की ज़बान, सुन जा दिल की दास्तां। जाती बहारें हैं, जाती बहारें हैं, पूछती जवानियां, जाती बहारें हैं। तारों की छाँव में कह ले कहानियां, एक बार चल दिए दर तुझे पुकार के, लौट कर न आएंगे काफिले बहार के। एक बार चल दिए दर तुझे पुकार के, लौट कर न आएंगे काफिले बहार के। आजा अभी जिंदगी है जवां, सुन जा दिल की दास्तां। ये रात ये चांदनी फिर कहाँ, सुन जा दिल की दास्तां, दास्तां, दास्तां। वा, खूप सुंदर. हे गीत होतं साहिल लुधियानवी यांचं, तर संगीत शंकर जयकिशन यांचं. देवानंदचा जन्म 26 सप्टेंबर 1923 ला शकरगड, जिल्हा गुरुदासपूर इथं झाला. त्याचं पूर्ण नाव धरमदेव किशोरीमल आनंद. आई फक्त देव म्हणून हाक मारायची, तर वडील देवान अशी हाक मारायचे. त्यांचे वडील जिल्हा न्यायालयात नावाजलेले वकील होते. ही एकूण 5 भावंड. मोठा मनमोहन, मग चेतन, मग धरमदेव, विजय आणि या चौघांना एक बहीण, ती म्हणजे शीला. शीला कपूर, जिचा मुलगा अभिनेता दिग्दर्शक शेखर कपूर. देवानंदचं मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण डलहौसी इथं झालं. अगदी लहानपणापासून त्याला चित्रपटाची आवड, त्यामुळे चित्रपटाशी निगडीत मासिक वाचणं हा छंदच होता. त्यानंतरचं शिक्षण धरमशाला इथं झालं. तर BA विथ इंग्लिश लिटरेचर हे त्यानं पूर्ण केलं लाहोरच्या गव्हर्नमेंट कॉलेजमधून. खरं तर त्याला अजून शिकायचं होतं, पण पैशाची अडचण असल्यामुळं वडिलांनी नकार दिला आणि केवळ 35 रुपये घेऊन हा माणूस नोकरीच्या शोधात मुंबईत आला. हे साल होतं 1945चं. आपल्याला अजून स्वातंत्र्य मिळायचं होतं. ब्रिटिशांच्या मिलिटरी सेन्सर ऑफिसमध्ये एक नोकरी मिळाली. काम सुरू झालं.
पण सिनेमाचं वेड काही स्वस्थ बसू देत नव्हतं. त्याच काळात अशोक कुमार यांचे अछूत कन्या आणि किस्मत हे 2 चित्रपट देवानंदनी बघितले आणि अशोक कुमारांच्या अभिनयानं तो प्रभावित झाला. हळूहळू चित्रपटाकडे वळण्याची इच्छा त्याची प्रबळ होत होती. चित्रपट सृष्टीतलं एक अढळ स्थान त्याला खुणावत होतं आणि कानोकानी त्याला एक खबर मिळाली की पुण्याच्या प्रभात कंपनीचे बाबूराव पै त्यांच्या एका आगामी चित्रपटासाठी एका नवयुवकाच्या शोधात आहेत. देवानंदनी तडक बाबूराव पै यांची भेट घेतली. देवानंदचा तो ताजा टवटवीत चेहरा, ते मिश्किल हास्य, ते बोलके डोळे आणि चेहऱ्यावरचा आत्मविश्वास बघून बाबूराव पै यांनी त्या चित्रपटासाठी देवानंदला साईन केलं. हा पहिला चित्रपट होता हम एक है. काय योगायोग बघा, ज्या पुण्यनगरीत आज आपण देवानंदच्या गाण्याचा कार्यक्रम ऐकण्यासाठी जमलो आहोत, त्या पुण्यनगरीतच देवानंदच्या कारकिर्दीची सुरुवात झाली. देवानंदचा जीवनपट, त्याचे किस्से असेच सुरू राहतील. आता ऐकूया यापुढचं गीत पतिता या चित्रपटातील. सादर करतायत महेश दंडवते आणि भाग्यश्री काजरेकर. किया दिल ने कहाँ हो तुम, झूमती बहार है कहाँ हो तुम, प्यार से पुकार लो जहाँ हो तुम, प्यार से पुकार लो जहाँ हो तुम, याद किया दिल ने कहाँ हो तुम, झूमती बहार है कहाँ हो तुम, प्यार से पुकार लो जहाँ हो तुम, प्यार से पुकार लो जहाँ हो तुम. खो रहे हो आज किस ख्याल में, दिल फंसा है बेकसी के जाल में, खो रहे हो आज किस ख्याल में, दिल फंसा है बेकसी के जाल में, मतलबी जहाँ मेहरबा हो तुम, याद किया दिल ने कहाँ हो तुम, प्यार से पुकार लो जहाँ हो तुम, प्यार से पुकार लो जहाँ हो तुम. रात ढल चुकी है सुबह हो गई, मैं तुम्हारी याद लेके खो गई, रात ढल चुकी है सुबह हो गई, मैं तुम्हारी याद लेके खो गई, अब तो मेरी दास्तां हो तुम, याद किया दिल ने कहाँ हो तुम, प्यार से पुकार लो जहाँ हो तुम, प्यार से पुकार लो जहाँ हो तुम. तुम हमारी जिंदगी के बाग हो, तुम हमारी राह के चराग हो,
जिंदगी के बाग हो। तुम हमारी राह के चिराग हो, मेरे लिए आसमां हो तुम। याद किया दिल ने कहाँ हो तुम, प्यार से पुकार लो जहाँ हो तुम, प्यार से पुकार लो जहाँ हो तुम। याद किया दिल ने कहाँ हो तुम, झूमती बहार है कहाँ हो तुम। प्यार से पुकार लो जहाँ हो तुम, प्यार से पुकार लो जहाँ हो तुम। वा, हे गीत होतं हसरत जयपुरी यांचं आणि संगीत शंकर जयकिशन यांचं होतं. या चित्रपटात देवानंद बरोबर आपली मराठमोळी उषा किरण होती. 1946 साली देवानंदचा पहिला चित्रपट आला आणि त्याची घोडदौड सुरू झाली. 1948 साली विद्या या चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं. यात त्याच्याबरोबर काम करत होती अभिनेत्री सुरैया, त्या काळची सुपरस्टार, गायिका आणि नायिका सुद्धा. विद्या चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं. सुरैया नावेत बसलेली. अचानक नाव उलटली आणि सुरैया पाण्यात पडली. तिला पोहता येत नव्हतं. देवानंदनी तडक उडी मारली आणि सुरैयाचे प्राण वाचवले. त्यावेळेला सुरैया त्याला म्हणाली, आज आप न होते तो हम जिंदा न रहते. आणि देवानंद एका क्षणात तिला म्हणाला, और आप न रहते तो हम भी न रह पाते. प्रेमाला एक क्षण पुरेसा असतो. या दोघांची प्रेम कहाणी सुरू झाली. ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन सुद्धा यांची प्रेम कहाणी गाजत होती. पण घरच्यांच्या विरोधापुढं दोघांचं काहीच चाललं नाही. सिनेसृष्टीतील एक अजरामर अधुरी प्रेम कहाणी. मला वाटतंय देवानंदच्या मनातले शब्द साहिर यांच्या लेखणीतून उतरले असावेत. मुनीमजी या चित्रपटातील या गीतातून. हो हो, हो हो. जीवन के सफर में राहें मिलते हैं बिछड़ जाने को, और दे जाते हैं यादें तन्हाई में तड़पाने को. जीवन के सफर में राहें मिलते हैं बिछड़ जाने को, और दे जाते हैं यादें तन्हाई में तड़पाने को. ओहो 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 ओहो. ये रूप की दौलत वाले कब सुनते हैं दिल के नाले. ओ ये रूप की दौलत वाले कब सुनते हैं दिल के नाले. तकदीर न बस में डाले इनके किस दीवाने को. जीवन के सफर में राहें मिलते हैं बिछड़ जाने को, और दे जाते हैं यादें तन्हाई में तड़पाने को.
नजर से खेले, दुख पाए मुसीबत झेले, ओ जो इनकी नजर से खेले, दुख पाए मुसीबत झेले, फिरते हैं ये सब अलबेले, दिल लेके मुकर जाने को, जीवन के सफर में राही मिलते है बिछड़ जाने को, और दे जाते हैं यादें तन्हाई में तड़पाने को। दिल लेके दगा देते हैं, एक रोग लगा देते हैं, ओ दिल लेके दगा देते हैं, एक रोग लगा देते हैं, हंस हंस के जला देते हैं ये हुस्न के परवाने को, जीवन के सफर में राही मिलते हैं बिछड़ जाने को, और दे जाते हैं यादें तन्हाई में तड़पाने को। ओ हो ओ हो ओ हो ओ हो। वा, बऱ्याच जणांना आठवत असेल या गाण्याला पडद्यावर होत्या देवानंद बरोबर नलिनी जयवंत आणि संगीत होतं एस.डी. बर्मन यांचं. देवानंद एक व्यक्ती म्हणून, एक को ऍक्टर म्हणून अतिशय सभ्य आणि अतिशय सुसंस्कृत माणूस म्हणून ओळखला जायचा. त्याच्याबद्दल खूप आदरानं बोललं जायचं. अनेक नायिकांसोबत देवानंदनं काम केलं. सुरैया, गीता बाली, शकीला, कामिनी कौशल, मीना कुमारी, माला सिन्हा, वैजयंतीमाला, सुचित्रा सेन, आशा पारेख, सिम्मी, नंदा, मुमताज, कल्पना, साधना, नूतन आणि वहिदा. नंतरच्या काळात झीनत, हेमा मालिनी, तनुजा. अजूनही काही नावं शिल्लक असतील तर बघा. तर ह्यातल्या काही जोड्या पडद्यावर प्रचंड गाजल्या. अशीच एक गाजलेली जोडी म्हणजे देवानंद आणि साधना यांची. दोघांच्या निर्व्याज हसण्यातून, सहज अभिनयातून आणि संयत खाणाखुणांमधून या जोडीचा गोडवा आपल्याला भावतो. या दोघांनी एकत्र काम केलेले चित्रपट म्हणजे हम दोनो आणि असली नकली. यापुढचं गीत असली नकली या चित्रपटातलं सादर करतायत शार्दूल देव आणि शीतल देशपांडे पंडित. तुझे जीवन की डोर से बांध लिया है, बांध लिया है तेरे जुल्मों से तम सर आंखों पर। मैंने बदले में प्यार के प्यार दिया है तेरी खुशियाँ और गम सर आंखों पर। तुझे जीवन की डोर से बांध लिया है, बांध लिया है तेरे जुल्मों से तम सर आंखों पर। अप्सरा कोई आए तो देखूं नहीं, कोई
कोई बहकाए हंस के तो बहकूं नहीं, अप्सरा कोई आए तो देखूं नहीं, कोई बहकाए हंस के तो बहकूं नहीं, तोरे मतवारे नैनों ने जादू किया, ओ तोरे मतवारे नैनों ने जादू किया, तेरी उल्फत सनम सर आंखों पर। मैंने बदले में प्यार के प्यार दिया है, प्यार दिया है, तेरी खुशियाँ और गम सर आँखों पर। मेरे जीवन की अनमिट कहानी है तू, मेरी तकदीर और जिंदगानी है तू, मेरे जीवन की अनमिट कहानी है तू, मेरी तकदीर और जिंदगानी है तू, लिए फिरते हैं सबसे छुपाए हुए, लिए फिरते हैं सबसे छुपाए हुए, तेरी तस्वीर हम सर आँखों पर। तुझे जीवन की डोर से बांध लिया है, बांध लिया है, तेरे जुल्मों सितम सर आंखों पर। चांद सूरज भी है तेरी परछाइयाँ, तुझसे रोशन हुई दिल की गहराइयाँ, चांद सूरज भी है तेरी परछाइयाँ, तुझसे रोशन हुई दिल की गहराइयाँ, तेरे चेहरे की झिलमिल से मंजिल मिली, ओ तेरे चेहरे की झिलमिल से मंजिल मिली, ऐसी प्यारी पूनम सर आंखों पर। मैंने बदले में प्यार के प्यार दिया है, प्यार दिया है, तेरी खुशियाँ और गम सर आँखों पर। तुझे जीवन की डोर से बांध लिया है, बांध लिया है, तेरे जुल्मों सितम सर आंखों पर। तुझे जीवन की डोर से बांध लिया है, बांध लिया है, तेरे जुल्मों सितम सर आंखों पर। देवानंदचं ते टोपी पुढं करणं आणि हसणं, त्याच्यातून हे सगळं आठवलं असेल ना गाणं ऐकल्यावर. हे लिहिलेलं होतं हसरत जयपुरी यांनी आणि संगीत होतं शंकर जयकिशन यांचं. देवानंदचा गाजलेला पहिला चित्रपट म्हणजे बॉम्बे टॉकीजचा जिद्दी. हा चित्रपट मिळाला तो उर्दूचे महान लेखक शहीद लतीफ यांच्यामुळं. त्यांनी बॉम्बे टॉकीजशी देवानंदला जोडून दिलं. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे या चित्रपटाची ऑफर देणारे अभिनेते म्हणजेच देवानंदचे सर्वात लाडके खुद्द अशोक कुमार होते. या चित्रपटामुळे देवानंदची खरी ओळख निर्माण झाली. 1948 साली त्यांनी आणि चेतन आनंद म्हणजे त्यांच्या मोठ्या भावानी दोघांनी मिळून नवकेतन या स्वतःच्या निर्मिती संस्थेची स्थापना केली. अप्सर हा नवकेतनचा पहिला चित्रपट. उत्तमोत्तम चित्रपट नवकेतनने चित्रपटसृष्टीला दिले. पहिल्या काही चित्रपटांचं दिग्दर्शन चेतन आनंद यांनी केलं, तर नंतरच्या काही चित्रपटांचं दिग्दर्शन विजय आनंद आणि खुद्द देवानंद यांनी सुद्धा केलं. नवकेतनचं आणि एस.डी. बर्मन यांचं नातंही अतूट होतं. ते शेवटपर्यंत अबाधित राहिलं. देवानंदनी 100 पेक्षा जास्त चित्रपटात काम केलं. त्यातले काही नवकेतनचे तर काही इतर प्रोडक्शन हाऊसचे देखील. सुबोध मुखर्जींबरोबर 3 चित्रपट देवानंदनी केले. 3ही गाजले. मुनीमजी, पेईंग गेस्ट आणि लव्ह मॅरेज. यापुढचं गीत लव्ह मॅरेज या चित्रपटातलं सादर करतायत अविनाश सलगरकर. ला 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 ला.
ला 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 ला. कहाँ जा रहे थे, कहाँ आ गए हम, कहाँ जा रहे थे, कहाँ आ गए हम. किसी की निगाहों से, किसी की निगाहों से टकरा गए हम, टकरा गए हम. कहाँ जा रहे थे, कहाँ आ गए हम, कहाँ जा रहे थे, कहाँ आ गए हम. किसी की निगाहों से, किसी की निगाहों से टकरा गए हम, टकरा गए हम. कहाँ जा रहे थे. खो चले सारे निशान, मैं यहाँ दिल है कहाँ. खो चले सारे निशान, मैं यहाँ दिल है कहाँ. सोए है कि जागे टकरा गए हम, सोए है कि जागे टकरा गए हम. किसी की निगाहों से, किसी की निगाहों से टकरा गए हम, टकरा गए हम. कहाँ जा रहे थे. ला 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 ला. ये सुबह मस्ती भरी, यूं हंसी जैसे परी. ये सुबह मस्ती भरी, यूं हंसी जैसे परी. किस्मत को शायद याद आ गए हम, किस्मत को शायद याद आ गए हम. किसी की निगाहों से, किसी की निगाहों से टकरा गए हम, टकरा गए हम. कहाँ जा रहे थे. अजनबी अपना हुआ, सच मेरा सपना हुआ. अजनबी अपना हुआ, सच मेरा सपना हुआ. सारे पे लो छा गए हम, सारे जहाँ पे लो छा गए हम. किसी की निगाहों से, किसी की निगाहों से टकरा गए हम, टकरा गए हम. कहाँ जा रहे थे, कहाँ आ गए हम, कहाँ जा रहे थे, कहाँ आ गए हम. किसी की निगाहों से, किसी की निगाहों से टकरा गए हम, टकरा गए हम. कहाँ जा रहे थे. ला 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 ला. हे गीत लिहिलं होतं शैलेंद्र यांनी आणि संगीत होतं शंकर जयकिशन यांचं. गुरुदत्तानं दिग्दर्शित केलेला बाजी प्रचंड गाजला. त्यात देवानंदबरोबर गीता बाली आणि कल्पना कार्तिक या दोन नायिका होत्या. कल्पना कार्तिकचं मूळ नाव मोना सिंग. शिमल्याची ती ब्युटी क्वीन होती. बाजीनंतर आंधिया, टॅक्सी ड्रायव्हर, हाऊस नंबर 44 आणि 9-2-11 या चित्रपटात देवानंदबरोबर कल्पना कार्तिकनं काम केलं.
हाऊस नंबर 44च्या वेळी दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला आणि टॅक्सी ड्रायव्हरच्या चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान कोणाच्याही नकळत यांनी रजिस्टर लग्न केलं देखील. मात्र त्यानंतर कल्पना कार्तिकनं सिनेसृष्टीचा संन्यास घेतला. त्याकाळी सिलोनवरून लागणारी अमीन सयानी यांचं निवेदन असलेली गीतं हा अनेक लोकांचा जिव्हाळ्याचा विषय. 1954 साली त्यांनी एक असा प्रयोग केला की आठवड्याभराचं लोकप्रिय गाणं शोधून काढायचं आणि हा प्रयोग वर्षभर सुरू ठेवायचा आणि वर्षभरातलं सर्वात जास्त लोकप्रिय झालेलं गाणं शोधून काढायचं. तर हा प्रयोग सुरू केल्यानंतरचं सगळ्यात पहिलं जे गाणं होतं, जे सर्वात लोकप्रिय ठरलं, ते गाणं आता आपल्यासमोर सादर होणार आहे. टॅक्सी ड्रायव्हर या चित्रपटातलं. खरं तर देवानंद आणि तलत हे जरासं हटके कॉम्बिनेशन असलं तरी दर्दभरं गीत आणि तलत हे नेहमीच हृदयाला स्पर्शून जाणारं. यापुढचं गीत टॅक्सी ड्रायव्हर मधलं. जाए तो जाए कहाँ, जाए तो जाए कहाँ, जाए तो जाए कहाँ, समझेगा कौन यहाँ दर्द भरे दिल की जुबान. जाए तो जाए कहाँ, समझेगा कौन यहाँ दर्द भरे दिल की जुबान. जाए तो जाए कहाँ. मायूसियों का मजमा है झीले, क्या रह गया है इस जिंदगी में. मायूसियों का, मायूसियों का मजमा है झीले, क्या रह गया है इस जिंदगी में. रूहों में गम, दिल में धुआं. जाए तो जाए कहाँ, समझेगा कौन यहाँ दर्द भरे दिल की जुबान. जाए तो जाए कहाँ. उनका भी गम है, अपना भी गम है, अब दिल के बचने की उम्मीद कम है. उनका भी गम है, उनका भी गम है, अपना भी गम है, अब दिल के बचने की उम्मीद कम है. एक कश्ती 100 तूफान. जाए तो जाए कहाँ.
पावसाचा बाहेर तर धुमाकूळ चालू आहेच आहे, पण आत टाळ्यांचाही पाऊस बघायला लागल्यावर छान वाटतंय. उनका भी गम है, अपना भी गम है, अब दिल के बचने की उम्मीद कम है. उनका भी गम है, उनका भी गम है, अपना भी गम है, अब दिल के बचने की उम्मीद कम है. एक कश्ती सो तूफान, जाए तो जाए कहाँ, समझेगा कौन यहाँ. दर्द भरे दिल की जुबान, जाए तो जाए कहाँ. वा, या गीताला संगीत होतं S.D. बर्मन यांचं आणि शब्द साहिल लुधियानवे यांचे होते. मगाशी जसं मी म्हटलं की देवानंदच्या कारकिर्दीची सुरुवात पुण्यातून झाली, तशीच अजून एका ग्रेट माणसाची सुरुवात सुद्धा पुण्यातूनच झाली. तीही कुठं सांगते एक मिनिटात. देवानंद आणि त्या व्यक्तीची पुण्यातच कामाच्या निमित्तानं गाठ पडली. हळूहळू मैत्री वाढायला लागली. कुठंतरी सूळ त्यांचे जुळतायत असं त्यांना जाणवायला लागलं. हॉटेलमध्ये एकमेकांना भेटायला लागले. कुठलं हॉटेल? डेक्कनवरचं लकी. दोघांचेही सुरुवातीचे काही दिवस होते करिअरचे, त्यामुळं दोघांनी एकमेकांना वचन दिलं की ह्यानंतर चित्रपट सृष्टीत ज्याला पहिली संधी मिळेल त्यानं दुसऱ्याला ब्रेक द्यायचा. आणि तसं झालं देखील. देवानंदचा हळूहळू जम बसायला लागला होता आणि मग त्यांना संधी मिळताच आपल्या या पुण्याच्या खास मित्राला एका चित्रपटाच्या दिग्दर्शनाची संधी दिली. हा चित्रपट होता बाजी. मला वाटतंय तुम्ही ओळखला असेल. आणि त्या ग्रेट माणसाचं नाव होतं गुरुदत्त. गुरुदत्त स्वतःही एक उत्तम अभिनेता आणि उत्तम दिग्दर्शकही होता. अनेक दिग्दर्शकांबरोबर देवानंदनी काम केलं. त्यापैकी एक म्हणजे नासिर हुसैन. नासिर हुसैन यांच्या जब प्यार किसी से होता है या चित्रपटात देवानंदनी आशा पारेख हिच्याबरोबर काम केलं. यापुढचं गाणं जब प्यार किसी से होता है या चित्रपटातून. तेरी जुल्फों से जुदाई तो नहीं मांगी थी, कैद मांगी थी, रिहाई तो नहीं मांगी थी. तेरी जुल्फों से जुदाई तो नहीं मांगी थी, कैद मांगी थी, रिहाई तो नहीं मांगी थी. मैंने क्या जुल्म किया आप खफा हो बैठे. मैंने
मांगा था, खुदाई तो नहीं मांगी थी, कैद मांगी थी, रिहाई तो नहीं मांगी थी। मेरा हक था तेरी आंखों की छलकती मैं पर, मेरा हक था तेरी आंखों की छलकती मैं पर, चीज अपनी थी पराई तो नहीं मांगी थी, कैद मांगी थी, रिहाई तो नहीं मांगी थी। अपने बीमार पे इतना भी सितम ठीक नहीं, अपने बीमार पे इतना भी सितम ठीक नहीं, तेरी उल्फत में बुराई तो नहीं मांगी थी, कैद मांगी थी, रिहाई तो नहीं मांगी थी, तेरी जुल्फों से जुदाई तो नहीं मांगी थी, कैद मांगी थी, रिहाई तो नहीं मांगी थी। हे गीत होतं हसरत जयपुरी यांचं आणि संगीत शंकर जयकिशन यांचं होतं. एक महत्वाची सूचना आहे, बाहेर पार्किंग केलेल्या गाड्यांपैकी KA51 MK8213 ही गाडी त्वरित आहे त्या जागेवरून हलवायची आहे. कृपया जे कोणी मालक आहेत त्यांनी बाहेर जाऊन संपर्क साधावा. यानंतरची सूत्र मी महेश दंडवते यांच्याकडे सोपवते. नमस्कार. हा जो मैं जिंदगी का साथ निभाता चला गया है कार्यक्रम, हा कार्यक्रम जो तुम्ही पाहताय तो आम्ही आमच्या स्वरमैत्रच्या माध्यमातून तुमच्यासमोर सादर करत आहे. तर थोडक्यात मला स्वरमैत्रची ओळख करून द्यायची आहे. स्वरमैत्र म्हणजे संगीतातले 7 सूर आणि मैत्री एकत्र आल्यानंतर सजलेली एक सुंदर मैफिल. साधारण 1 वर्षापूर्वी गाण्यांची आवड असणारे आम्ही काही मित्र एकत्र आलो आणि त्या संकल्पनेतून स्वरमैत्रचा जन्म झाला. आम्ही स्वर्गीय मुकेश यांच्या गाण्यावर आधारित जाने कहा गए वो दिन हा आमचा पहिला कार्यक्रम काही महिन्यापूर्वी याच ठिकाणी सादर केला होता आणि आता त्या कार्यक्रमाला दिलेल्या रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसादानंतर हा आमचा दुसरा कार्यक्रम आम्ही तुमच्यासोबत घेऊन येत आहोत. मला वाटतं मित्र किंवा मैत्री म्हणजे काय हे कुणालाही वेगळं सांगायची काही गरज नाही आणि तशात ते मित्र जर शाळेतले असतील तर मग काय दुधात साखरच. आमच्या मैत्रीबद्दल सांगायचं म्हणजे आम्ही सगळे मित्र मूळचे सोलापूरचे आणि आम्हाला जोडणारा एक समान धागा म्हणजे आमची 100 वर्ष जुनी शाळा हरिभाई देवकरण प्रशाला. ही गाण्यांची मैफिल यशस्वी होण्यासाठी स्वरमैत्राच्या आमच्या सगळ्या मित्रांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. त्यांनी स्वतःचा खूप वेळ दिलाय. गाण्याची निवड करण्यापासून ते ऑडिटोरियम फायनल करणे, त्यानंतर वादकांशी संपर्क साधणे, प्रवेशिका छापणे, प्रवेशिकांचं एवढ्या मोठ्या प्रमाणावर वितरण करणे, हा मागं जो तुम्हाला दिसतोय तो सुंदर बॅकड्रॉप तयार करून ती व्यवस्था करणे, असे अनेक कार्यक्रम या टीमने खूप मेहनत घेऊन केलेली आहे. आणि या सगळ्या टीमने ही सगळी जबाबदारी आपल्या खांद्यावर हसत खेळत स्वीकारल्यामुळेच आम्ही गायक जे ते पूर्ण कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते गाण्यावर करू शकलो. त्यांची ओळख करून देताना मला खूप आनंद होतोय आणि असे मित्र असल्याचा अभिमान सुद्धा वाटतोय. तर मी स्वरमैत्रच्या
सगळ्या मित्रांना स्टेजवर येण्याची विनंती करतो. कोणी कुठली जबाबदारी पार केली हे वेळेअभावी सगळं इथे सांगणं शक्य नाहीये, पण काय काय जबाबदाऱ्या होत्या त्या मी आता थोडक्यात सांगितल्या. या सगळ्या जबाबदाऱ्या ह्यांनी आपल्या खांद्यावर समर्थपणे पेललेल्या आहेत. त्या माझे मित्र आहेत आशिष देशमुख, जयकुमार पाठक, प्रसाद जोशी, सचिन कुलकर्णी, रणजित गोखले, सचिन गोकाक, रुपेश दिकोंडा, अतुल कुलकर्णी आणि योगेश नाबरिया जे आज उपस्थित राहू शकले नाहीत. आणि मला सांगायला खूप आनंद होतो की आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी फक्त पुण्यातूनच नाही तर सोलापूर, धाराशिव, वाई, बेंगलोर इथून सुद्धा आमचे शाळेतले मित्र आज उपस्थित राहिलेले आहेत. आता आमची शाळेपासूनची मैत्री असल्यामुळे मी काही त्यांचे आभार वगैरे मानणार नाहीये, पण खास सोलापुरी भाषेत एकच त्यांना सांगतो, लय भारी वाटलं बे तुम्ही आला होते, पुढच्या वेळी नक्की या. सोलापुरी बे आल्याशिवाय हे पूर्ण होतच नाही. तर ही होती आमची स्वरमैत्रबद्दलची ओळख. आजची ही सांगीतिक मैफिल आपल्या सहज आणि ओघवत्या शैलीत पुढे घेऊन जाणारे हे निवेदन तुम्हाला सगळ्यांना आवडलं असेलच. या निवेदिकेची ओळख मी तुम्हाला करून देतोय. या निवेदिका आहेत अवंती कुलकर्णी. त्या अतिशय हरहुन्नरी आहेत. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे त्यांनी कमर्शियल आर्ट या क्षेत्रात खरं म्हणजे शिक्षण घेतलेलं आहे. त्यांचं निवेदन आणि भाषेवरचं प्रभुत्व तर तुम्ही पाहतच आहात. त्याशिवाय त्या एक अतिशय उत्तम चित्रकार आहेत. माणिक पब्लिक स्कूल येथे काढलेल्या भारतातल्या सर्वात मोठ्या वारली भित्तिचित्रासाठी त्यांचं नाव इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदवलं गेलं. त्याचबरोबर अवंती यांनी व्हॉइस ओव्हरचे प्रशिक्षण घेतलं असून अनेक जाहिराती, सिनेमा, डॉक्युमेंटरी, ऑडिओ बुक्स यांना स्वतःचा आवाज दिला आहे. तर अशा या हरहुन्नरी निवेदिकेचा मी धन्यवाद देतो की आमच्या या स्वरमैत्रच्या कार्यक्रमाचं त्यांनी निवेदन केलं. धन्यवाद अवंती. धन्यवाद महेश. आतापर्यंत आपण जो कार्यक्रम पाहतोय आणि यापुढेही ज्या कार्यक्रमाचा आस्वाद घेणार आहोत त्या कार्यक्रमासाठी आपल्याला जे प्रायोजक म्हणून लाभले आहेत त्यांच्याबद्दल मी 1-2 मिनिटं बोलते. 3 जण आपल्याला प्रायोजक म्हणून लाभले. अनवर खान आज आपल्यात ते इथे उपस्थित राहू शकलेले नाहीयेत, पण त्यांनी दिलेल्या योगदानासाठी आपण एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवूया. त्यानंतर टेक्नो व्हॅल्यू सोल्युशन्स मुंबईचे सीईओ श्रीयुत शशिकांत गुरव यांना मी मंचावर येण्याची विनंती करते आणि श्रीयुत शार्दूल देव यांना त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार मानण्याची विनंती करते. श्रीयुत शशिकांत गुरव आपल्याशी संवाद साधतील. नमस्कार मंडळी. आवाज येत नाहीये? येतोय? थँक्यू. जिस बगीचे में फूल न हो वो बगीचा ही क्या, जिस बगीचे में फूल न हो वो बगीचा ही क्या, जिस घर में घरवाली न हो वो घर ही क्या, और जिस महफिल में तालियां न हो वो महफिल ही क्या. नमस्कार मंडळी. माझं नाव शशिकांत गुरव, सीईओ टेक्नो व्हॅल्यू सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड. या साईडला तुम्ही बोर्ड बघितला असाल. सो धन्यवाद स्वरमैत्र की त्यांनी आम्हाला ह्या कार्यक्रमासाठी बोलवलं, आमंत्रित केलं. थँक्यू. थोडासा वेळ घेतो कारण जेव्हा अशी एक सुंदर मैफिल सुरू असते त्यावेळेला एखादा असा माझ्यासारखा बोलणारा उभा राहतो आणि
पाठीमागचे श्रोते म्हणतात बाबा कधी संपवणार तुम्ही, कधी संपवणार. सो जास्त वेळ घेणार नाहीये. मंडळी, प्रकाशाची किरण शलाका अंधाराला मिटवून टाकत, प्रकाशाची किरण शलाका अंधाराला मिटवून टाकत, करी निरंतर प्रवास आपला 10 दिशांनी वेगात. आभास पुसुनिया सत्य दावून चराचराचे रूप, अंतर्यामी सहज पोहोचते ती मनशांती धवल स्वरूप. अशी ही सुरांची आणि संगीताची जी प्रकाश ज्योत तेवत ठेवली आहे स्वरमैत्रने, त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या होऊ द्या. खरंच एक चांगला उपक्रम त्यांनी हा हातात घेतला. थोडीशी मी माझी ओळख करून देतो. टेक्नोव्हॅली सोल्युशन्स, आम्ही टेस्ट आणि मेजरमेंट इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे एन्व्हायरमेंटल मॉनिटरिंग इन्स्ट्रुमेंट्स आहेत, किंवा म्हणजे जिथे रोड साईडला तुम्ही पोल्युशन बोर्ड्स बघत असाल की जिथे हवेची गुणवत्ता दाखवली जाते, फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये जिथे आपले इंजेक्शन्स वॅक्सिन्स बनले जातात त्याची एअर क्वालिटी मॉनिटरिंग केली जाते, सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये इंडोर एअर क्वालिटी मॉनिटरिंग केली जाते, त्याचे इन्स्ट्रुमेंट्सचं सेल सर्व्हिस आम्ही बघतो. इथे आमच्या मुंबईमध्ये आमचं हेड ऑफिस आहे आणि संपूर्ण भारतभर आमच्या शाखा आहेत. ही थोडीशी ओळख झाली. मला एवढंच सांगायचं आहे की मी ऐकलं स्वरमित्रच्या आमच्या मित्रांकडून की त्यांनी काही कार्यक्रम इथे केले आणि हे कार्यक्रम करत असताना त्यांनी स्वतःचे उद्योगधंदे सांभाळून ह्या सगळ्या हौशी कलाकारांबद्दल सुद्धा एक आपुलकी आणि प्रेम वाढत चाललं. तर त्यांच्यासाठी सुद्धा एक जोरदार टाळ्या होऊ देत. मंडळी, स्वरमित्र मुंबई काही दूर नाहीये, तर मी आमंत्रण देतो तुम्हा सर्वांना की हा पुढचा कार्यक्रम असेल तर तो नक्की मुंबईत घडवू आणि त्याच्यासाठी लागणारं सगळं सहकार्य जे आहे ते आम्ही तुम्हाला नक्कीच देऊ. आणि हे आश्वासन नाही तर मी वचन देतो. आणि एवढंच सांगू इच्छितो की ही जी हा जो प्रवास आहे तो त्यांचा अखंडपणे असाच सुरू राहो. हर दिल में ख्वाहिश होती है, हर दिल में कशिश होती है, लेकिन हर कोई कलाकार नहीं होता, लेकिन हर किसी की वो तमन्ना जरूर होती है. या कलाकारांसाठी खरंच मला अगदी जवळीक वाटते, आपुलकी वाटते आणि म्हणूनच आम्ही ह्या कार्यक्रमासाठी येथे उपस्थित राहिलो. आम्हाला बोलवलं त्याबद्दल सुद्धा धन्यवाद. जाता जाता एवढंच सांगतो की मला आता एवढी गर्दी बघितल्यावरती आणि एवढा मुसळधार पावसामध्ये सगळेजण तुम्ही उपस्थित राहिलात याच्यासाठी एवढंच आठवतं की आपण सर्वांनी भगवद्गीता वाचली असेल. तर या भगवद्गीतेच्या शेवटच्या म्हणजे 18व्या अध्यायातल्या 78व्या पंक्तीत असं म्हटलंय, यत्र योगेश्वर कृष्ण यत्रो पार्थो धनुर्धर तत्र श्री वीर्जयो भूतिर्ध्रुव नीतिर्मतिर्मम. याचाच अर्थ जिकडे भगवान श्रीकृष्ण तिकडे श्री, विजय, संपत्ती आणि नीतिमत्ता असेल आणि ध्येय असेल. मंडळी, या भगवद्गीतेच्या या 18व्या अध्यायातल्या 78व्या पंक्तीत थोडासा तात्पुरता बदल करून मी सुद्धा म्हणतो, जिकडे स्वरमित्र तिकडे आपण सुद्धा असू, तिकडे श्री, विजय, संपत्ती आणि नीतिमत्ता असेल, ध्येय असेल, आपल्या सर्वांचं प्रेम असेल आणि या प्रेमातून आजच्या पुढचाही कार्यक्रम आपण चांगला करू आणि त्याला लागणारं सहकार्य आम्ही नक्कीच करू. धन्यवाद. धन्यवाद शशिकांतजी. आपल्या कार्यक्रमाला लाभलेल्या तिसऱ्या प्रायोजक आहेत ग्लो स्किन क्लिनिक कोथरूडच्या डॉक्टर शीतल कोठेकर. मी महेश दंडवते यांना विनंती करते की पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार मानावेत. डॉक्टर शीतल आपल्याशी संवाद साधतील. नमस्कार. किती सुंदर वातावरण आहे ना, बाहेर जलधारा आणि आतमध्ये स्वरधारा. असं वाटतंय की हे संपूच नाही, असंच चालत राहावं, असंच चालत राहावं. पण काय करणार, बिईंग अ डॉक्टर मला थोडंसं वेगळ्या ट्रॅकवर न्यावं लागतंय तुम्हाला.
सॉरी फॉर द इंटरप्शन. सो ज्यांच्यासाठी आपण आज जमलोय, देवानंद, आपले लाडके देवानंद. सो आता मला तुमचं थोडंसं इन्व्हॉल्वमेंट हवी आहे. सो देवानंद यांचं नाव घेतल्यावर आपल्याला पहिल्यांदी काय आठवतं? व्हेरी गुड. आणि तोच माझा आजचा टॉपिक आहे. बिईंग अ डर्मॅटॉलॉजिस्ट, बिईंग अ हेअर एक्सपर्ट, आम्ही डे टू डे 20 ते 40% ओपीडी हेअरची बघत असतो. सो थोडंसं मी तुम्हाला आउट ऑफ द ट्रॅक थोडंसं हेअर फॉलकडे घेऊन जाऊ इच्छिते. नेक्स्ट स्लाइड प्लीज. थोडीशी माझी ओळख करून देते. मी 97ला जीएमसी मिरज मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस केलंय आणि त्यानंतर मी बीजे मेडिकलला डीव्हीडी म्हणजे स्किनमध्ये माझं स्पेशलायझेशन झालंय. सिन्स लास्ट 2006 मी स्किनमध्ये प्रॅक्टिस करते ॲज अ डर्मॅटॉलॉजिस्ट, ॲज अ ट्रायकोलॉजिस्ट अँड ॲज अ कॉस्मेटॉलॉजिस्ट. आमचे 4 सेंटर आहेत. कोथरूडला एक आहे, वाकडला एक आहे, मराठवाड्यात हिंगोलीला एक सेंटर आहे आणि विदर्भामध्ये वाशिमला एक सेंटर आहे. माझे हजबंड डर्मॅटॉलॉजिस्ट आहेत. सो ओके, नेक्स्ट साईड प्लीज. हेअरफॉल. हेअरफॉल म्हणलं की आपल्याला प्रत्येकालाच आठवतं, येस मला पण हेअरफॉल होतोय. सो मेन आणि म्हणजे जेंट्स आणि लेडीज यांच्यातला हेअरफॉल आम्ही वेगवेगळा डिफरन्शिएट करतो. आपण सर्रास जो बघतो तो जेंट्समधला हेअरफॉल, ज्याला आम्ही म्हणतो अँड्रोजेनिक एलोपेशिया मेल पॅटर्न. नेक्स्ट साईड. आता क्लिनिकली मी फार आज जात नाहीये, सॉरी. सो आपण याच्यामध्ये सर्रास बघतो की माथ्यावरचे किंवा क्राऊनवरचे केस हळूहळू विरळ व्हायला लागतात, थिनिंग व्हायला लागतं, फोरहेड ब्रॉड व्हायला लागतं आणि हळूहळू माथा आपला चमकायला लागतो. यालाच म्हणतात अँड्रोजेनिक एलोपेशिया मेल पॅटर्न. नेक्स्ट. थोडक्यात तेच, वरून केस पातळ होतात, समोरचे जे अँगल आहे ते थिनिंग व्हायला लागतं आणि केस आपलं स्काल्प जास्ती दिसायला लागतं. नेक्स्ट. बरेच कॉजेस आहेत. रोज येणारे पेशंट म्हणतात माझ्या घरात कोणालाच असा प्रॉब्लेम नाही, मलाच का झाला. आमच्यासाठी हा प्रश्नाचं उत्तर देणं फार अवघड असतं, तरी आपण थोडासा प्रयत्न करूया. एज जे आपण बघतो, जे आम्ही बघतो की साधारण 50-60 नंतर हेअर थिनिंग, हेअर फॉल, बॉल्डनेसचं प्रमाण वाढत जातं. पण हे चित्र पोस्ट कोविड फार बदललंय, जे आमच्यासाठी सुद्धा अनएक्सपेक्टेड होतं. आजकाल 20-25 मधले मुलं हा प्रॉब्लेम घेऊन यायला लागलेत आणि डेफिनेटली याचं कॉज आहे स्ट्रेस आणि न्यूट्रिशनल डेफिशियन्सी. कारण आपण 5 वर्षामध्ये झोमॅटो आणि स्विगीला बहुतेक नंबर 1च्याही वर नेलेला आहे आणि त्याचा परिणाम आपण सगळेच आता भोगायला लागलोय. जेनेटिक कॉज, यस, तुमचे वडील, काका, आजोबा, चुलत भाऊ, सख्खा भाऊ यांना प्रॉब्लेम असेल तर यू आर द नेक्स्ट कॅन्डिडेट. नेक्स्ट स्लाइड. मग पेशंट म्हणतात मॅडम एवढं सगळं तुम्ही सांगताय, आता करायचं काय, काही होणार आहे का ह्याच्यामध्ये, म्हणजे उपयोग आहे का, फायदा काही ट्रीटमेंट घेऊन. एवढंच एक सांगू शकते की जेवढ्या लवकर आपण ट्रीटमेंट चालू करू तेवढ्या लवकर निदान तो हेअर फॉल आपण स्लो डाऊन तरी करू शकतो. ॲटलीस्ट वी कॅन पोस्टपोन द थिंग्स. येस, वी कॅनॉट प्रिव्हेंट द थिंग्स बट स्लो डाऊन द थिनिंग. नेक्स्ट. सो अर्ली ट्रीटमेंट, अर्ली डायग्नोसिस, गुड रिझल्ट्स. नेक्स्ट. सगळ्यात महत्वाचं, प्लीज 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 नो सेल्फ मेडिकेशन. इन्स्टा, फेसबुक, ट्विटर, प्लीज मोठा क्रॉस आहे त्याच्यासाठी. प्रत्येक पेशंट, प्रत्येक इंडिव्हिज्युअल, घरातले 4 व्यक्ती, प्रत्येकाची लाईफस्टाईल वेगळी आहे, स्ट्रेस पॅटर्न वेगळा आहे. सो प्लीज कन्सल्ट युअर डर्मॅटॉलॉजिस्ट, युअर हेअर एक्सपर्ट फॉर युअर हेअर प्रॉब्लेम. माझ्या मित्राला हेअर आले म्हणून मी तेच वापरलं, नाही येणार आहेत रिझल्ट, सॉरी. नेक्स्ट. सो ऑब्व्हियसली त्याला आम्ही म्हणतो टेलर मेड ट्रीटमेंट. जेव्हा तुम्ही हेअर एक्सपर्ट किंवा डर्मॅटॉलॉजिस्टकडे जाता, तुमचं हेअरचं मॅपिंग केलं जातं, स्काल्पचं ऑब्झर्वेशन केलं जातं आणि अकॉर्डिंगली तुम्हाला काही ओरल टॅबलेट, सोल्युशन्स, शॅम्पू सजेस्ट केले जातात. अजूनही त्याच्यामध्ये काही वेगळ्या ट्रीटमेंट आहेत ज्याला आम्ही म्हणतो रिजनरेटिव्ह थेरपी किंवा ॲडज्युव्हंट थेरपी. बेसिकली याच्यामध्ये येतं पीआरपी ट्रीटमेंट आणि जीएफसी ट्रीटमेंट. आय नो थोडंसं टेक्निकल जास्ती होतंय, मी थोडंसं वाइंड अप करायचा प्रयत्न करते. सो जीएफसी ट्रीटमेंट किंवा पीआरपी ट्रीटमेंटमध्ये आम्ही तुमच्या प्लेटलेट्स वापरतो ज्या आपल्या ब्लडमध्ये असतात आणि ज्यामध्ये खूप सारे ग्रोथ फॅक्टर्स इन्व्हॉल्ड असतात. ते डिरेक्टली तुमच्या स्काल्पवर इंजेक्ट केले जातात, ऑब्व्हियसली अंडर अॅनास्थेशिया, अँड इट गिव्स गुड रिझल्ट फॉर हेअर फॉल अँड हेअर थिनिंग. नेक्स्ट. आता आम्ही चिरतरुण, ज्या चिरतरुणी आहेत त्यांनी का मागं राहायचं. यस, आम्ही कायमच तरुणी असतो. सो
आता देवसाहेबांचा जमाना चालू आपण त्या जमान्यात गेलेलो आहोत. तर त्या हिरोईन्स म्हणजे शर्मिला टागोर, साधना, सायरा बानू यांचं नाव घेतलं की आठवतं काय त्यांचा तो केश संभार आणि केवढे मोठे ते बन होते. आणि प्रत्येक तरुणीचं तेच स्वप्न आहे. सो तिथेही आपण काही करू शकतो का बघूया. नेक्स्ट स्लाइड. हा थोडासा वेगळा पॅटर्न असतो. फिमेल्समध्ये कधीही बॉन्डलेस होत नाही. फॉर्च्युनेटली जे इस्ट्रोजन आहे ते फार हेल्प करतं. सो यू शुड बी प्राऊड ऑफ युअर फिमेलनेस. फक्त इथे थोडंसं क्राऊनला थिनिंग व्हायला लागतं. त्याची कारणं अजून बरीच काय काय आहेत. नेक्स्ट स्लाइड. फर्स्ट कॉमन कॉज आहे जेनेटिक. तुमची आई, बहीण, मावशी, आजी पॉझिटिव्ह असेल हेअर फॉलच्या बाबतीमध्ये, यू आर द नेक्स्ट कॅन्डिडेट. सेकंड कॉमन कॉज न्यूट्रिशनल डेफिशियन्सी, व्हेरी 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 कॉमन इन इंडिया. लो लेवल्स ऑफ हिमोग्लोबिन, कॅल्शियम, B12, D3, अजून बऱ्याच गोष्टी इन्युमरेट करता येतील. सो लेडीज प्लीज फोकस ऑन युअर डाएट. नेक्स्ट कॉमन कॉज नोन केस ऑफ PCOD, थायरॉइड आणि बरेच हार्मोनल इम्बॅलन्स. सो प्रत्येक फिमेलला माझी एक रिक्वेस्ट आहे, प्रत्येकाने आपल्या बर्थडेला किंवा ऍटलिस्ट अॅनिव्हर्सरीला फुल बॉडी हेल्थ चेकअप करून घ्यायचंय. नेक्स्ट कॉमन कॉज आहे की जर रिसेंट काही सर्जरी झाली असेल, नॉर्मल डिलिव्हरी, सिझेरियन सेक्शन, येस यू आर कॅन्डिडेट फॉर द हेअर फॉल, बट डोंट वरी, डोंट पॅनिक, इट विल सेटल डाऊन ऑन इट्स ओन. आणि मग बाकीचे कॉजेस आहेत. आजकाल आपण बरंच काय काय हेअर प्रोसिजर करतोय, नॅनोप्लास्टी, बोटॉक्स, बऱ्याच गोष्टी मलाही अजून माहीत नाहीयेत, ज्यानंतर हेअर फॉलचे पेशंट आमच्याकडे वाढतात. नेक्स्ट स्लाइड. सो कधी जायचं डॉक्टरांकडे? कारण प्रत्येक लेडीला वाटतं येस माझे केस गळत आहेतच. सो प्रत्येक लेडीने डॉक्टरकडे जायची गरज नाहीये. बट येस, इफ यू आर ऑब्झर्विंग टू मच ऑफ हेअर फॉल, दॅट इज मोर दॅन 100 हेअर पर डे, यू आर द कॅन्डिडेट टू व्हिजिट युअर डर्मेटॉलॉजिस्ट ऑर द ट्रायकोलॉजिस्ट. हेअर थिनिंग, हेअर व्हॉल्यूम डिक्रीज होत असेल, डेफिनेटली व्हिजिट युअर डॉक्टर. नेक्स्ट स्लाइड. डायटरी सप्लिमेंट. नेक्स्ट स्लाइड. Again the same as that of male patients. Consult your doctor. He or she definitely will help you for the hair regrowth, hair thinning and hair volume. Next slide. Simple tips. हे आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. टेक होम मेसेज म्हणू शकते मी. इन्क्रीज युअर ग्रीन व्हेजीज, इन्क्लूड बनाना, इन्क्लूड ब्रोकोली, स्वीट पटॅटो, आपलं रताळी, सगळ्यामध्ये बायोटीन आहे. जे कोणी नॉनव्हेज खातात, एग इज गुड, फिश इज गुड. इन्क्रीज युअर वॉटर इनटेक आणि सगळ्यात महत्वाचं एक्सरसाइज. आणि त्यातही कार्डिओ एक्सरसाइज इज व्हेरी गुड ॲज कम्पेअर टू द मसल एक्सरसाइज. नेक्स्ट स्लाइड. सो अल्टिमेटली लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट प्लॅन आपण नेहमीच प्लॅन करत असतो, कारण आपल्याला माहिती आहे त्याचं आउटपुट खूप चांगलं मिळतं ॲज कम्पेअर टू शॉर्ट टर्म. सो ऑलवेज इन्व्हेस्ट इन युअर हेअर. वी आर द ट्रायकोलॉजिस्ट टू गिव्ह यू द गुड आउटपुट. नेक्स्ट स्लाइड. हे आमचे काही माझ्या क्लिनिकचे काही पेशंट्स आहेत ज्यांचे काही थोडे मी फोटो शेअर केलेले आहेत. नेक्स्ट. सो काय आपण सगळे तर एजिंग होतच आहे आणि होणारच आहे, पण आपण ग्रेसफुली एज होऊ दे ना आपलं. सो आपण शेवटपर्यंत छान केस राहू देत आणि आपली सगळ्यांची स्किन शेवटपर्यंत छान राहू देत. नेक्स्ट स्लाइड. सो आता चॉईस इज युअर्स. हेअर फॉल घेऊनच पुढे जायचंय का त्यात अजून काही इम्प्रुव्हमेंट करू शकतो. नेक्स्ट स्लाइड. सो थँक्यू वन्स अगेन. सगळ्यात महत्वाचं मला आज जी काही संधी दिली इथे थोडंफार काही बोलायची, स्वरमैत्र ग्रुपचं मी सगळ्यात पहिल्यांदी आभार मानते. माझ्यासाठी एवढ्या मोठ्या ग्रुप समोर अदर दॅन डॉक्टर्स बोलण्याचा हा पहिलाच अनुभव आहे. सो सॉरी माझे काही शब्द पुढे मागे झाले असतील तर. जे काही थोडंफार सोपं करून सांगायचा थोडाफार मी प्रयत्न केलेला आहे. थँक्यू वन्स अगेन. थँक्यू. धन्यवाद शीतल. आता पुन्हा देवानंदकडे वळूया. मगाशी म्हणलं तसं देवानंद बरोबरच्या अनेक जोड्या गाजल्या. त्यातली अजून एक गाजलेली जोडी म्हणजे देवानंद आणि नूतन. आहा, काय लोभसवाणा चेहरा, बोलके डोळे आणि त्या डोळ्यातून ओसंडून वाहणाऱ्या तिच्या त्या भावना. इतकी गोड सुंदर नायिका असेल आणि खोडकर मिश्किल देवानंद हा जर नायक म्हणून असेल तर छेडखानी होणारच, हो ना. पण ती छेडखानी सुद्धा त्या काळातली, त्यालाही सभ्यतेची चौकट होती आणि तरीही गाण्यातला गोडवा कुठेच कमी पडला नाही. यापुढचं गीत सादर होतंय पेइंग गेस्ट या चित्रपटातलं.
दीवाना दीवाना क्या कहेगा हो छोड़ दो आचल जमाना क्या कहेगा आहा इन अदाओं का जमाना भी है दीवाना दीवाना क्या कहेगा हो छोड़ दो आचल जमाना क्या कहेगा मैं चली अब खूब छेड़ो प्यार के अफसाने कुछ मौसम है दीवाना कुछ तुम भी हो दीवाने मैं चली अब खूब छेड़ो प्यार के अफसाने कुछ मौसम है दीवाना कुछ तुम भी हो दीवाने जरा सुनना जाने तमन्ना ओ जरा सुनना जाने तमन्ना इतना तो सोच ये मौसम सुहाना क्या कहेगा हो छोड़ दो आचल जमाना क्या कहेगा आहा इन अदाओं का जमाना भी है दीवाना दीवाना क्या कहेगा हो छोड़ दो आचल जमाना क्या कहेगा हो यूं न देखो जाग जाए प्यार की अंगड़ाई ये रस्ता ये तन्हाई लो दिल ने ठोकर खाई यही दिन है मस्ती के सीन है यही दिन है मस्ती के सीन है किसको ये होश है अपना दीवाना क्या कहेगा हो छोड़ दो आचल जमाना क्या कहेगा आहा इन अदाओं का जमाना भी है दीवाना दीवाना क्या कहेगा हो छोड़ दो आचल जमाना क्या कहेगा ये बहारे ये फुहारे ये बरसा सावन थर थर कांपे है तन मन मेरी बैया धर लो साजन ये बहारे ये फुहारे ये बरसा सावन थर थर कांपे है तन मन मेरी बैया धर लो साजन अजियाना दिल में समाना अजियाना दिल में समाना एक दिल एक जान है हम तुम जमाना क्या कहेगा हो छोड़ दो आचल जमाना क्या कहेगा आहा इन अदाओं का जमाना भी है दीवाना दीवाना क्या कहेगा हो छोड़ दो आचल जमाना क्या कहेगा के सीन है, किसको ये होश है अपना, ये गाना क्या कहेगा। हो
को छोड़ दो आचल, जमाना क्या कहेगा। इन अदाओं का जमाना भी है दीवाना, दीवाना क्या कहेगा। हाँ को छोड़ दो आचल, जमाना क्या कहेगा। आपल्या सगळ्या वादक कलाकारांसाठी सुद्धा टाळ्या होऊन जाऊ देत. फार मजा आली. मजरूह सुलतानपुरींचं हे गीत होतं आणि संगीत अर्थातच एस.डी. बर्मन. काला बाजार हा चित्रपट अनेक गोष्टींमुळे चर्चेत राहिला. त्यातली गाणी तर अफलातून होतीच, पण या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणाल तर या चित्रपटात या तिघाही भावंडांनी काम केलं होतं. चेतन आनंद, देवानंद आणि विजय आनंद. या सिनेमाच्या बाबतीत या तिघही भावंडांची दूरदृष्टीनं कमालीची होती. सध्या आपण एखाद्या कार्यक्रमात दुसऱ्या चित्रपटाचं किंवा दुसऱ्या नाटकाचं प्रमोशन बघतो, पण त्या काळी हे सगळं खूप नवीन होतं. मदर इंडिया या चित्रपटाच्या प्रीमियरचं शूटिंग या सगळ्यांनी केलं आणि तो चित्रपटाचा एक भाग म्हणून कालाबाजारमध्ये दाखवण्यात आलं होतं. कालाबाजारसाठी गीतं लिहिणार होते शैलेंद्र आणि संगीतकार अर्थातच एस.डी. बर्मन. सचिनदांनी धून तयार केली होती आणि शैलेंद्रांची वाट बघत होते. बराच काळ झाला पण शैलेंद्र काही आले नाहीत, कारण त्याच वेळी त्यांचं शंकर जयकिशन यांच्याबरोबर सुद्धा काम सुरू होतं. शेवटी सचिनदांनी राहुलला सांगितलं की जा बापा आणि शैलेंद्रकडून शब्द घेऊन ये. राहुल देव बर्मन आले शंकर जयकिशन यांच्याकडं. तिथंही त्यांना बराच वेळ वाट बघावी लागली. अखेर शैलेंद्र अवतरले आणि राहुल देव बर्मनना म्हणाले, चला जरा फेरफटका मारून येऊया. रात्रीची वेळ, दोघेही गाडीत बसलेले. पौर्णिमेची ती रात्र, रात्रीची शांतता, शांततेत सुचलेले शब्द, शब्दांनी पकडले सूर आणि बांधला गेला एक समा. दीर्घ काळाच्या प्रसव वेदनेतून शब्द जन्माला आले आणि मोहम्मद रफींनी या शब्दांचं सोनं केलं. यापुढचं गीत कालाबाजार या चित्रपटातनं. आंखों में सारी रात जाएगी, तुमको भी कैसे नींद आएगी। ओ खोया खोया चाँद, खुला आसमां, आंखों में सारी रात जाएगी, तुमको भी कैसे नींद आएगी। चारों तरफ इशारे चले, किसी के तो हो जाओ।
रात जाएगी, तुमको भी कैसे नींद आएगी। ओ खोया खोया चाँद, 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 खोया खोया चाँद। भीगी सी रात, ऐसी ही रात भीगी सी रात, हाथों में हाथ होते वो साथ, कह लेते उनसे दिल की ये बात, अब तो ना सताओ। हो खोया खोया चाँद, खुला आसमान, आँखों में सारी रात जाएगी, तुमको भी कैसे नींद आएगी। ओ खोया खोया चाँद, 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 खोया खोया चाँद। वा, जो काय समा बांधला गेलाय ना, अप्रतिम. आता यानंतर सादर होणाऱ्या गीतानंतर 10 मिनिटांचा मध्यंतर होणार आहे. रसिक प्रेक्षकांना एक नम्र विनंती की मध्यंतरात चहा पानाचा आस्वाद घ्यावा आणि ज्यांना कुणाला कलाकारांना भेटायचंय त्यांनी कार्यक्रम संपल्यावरच कलाकारांना भेटावं. काय होतं देवानंद हे रसायन, काय होतं त्याच्या जगण्याचं तत्व, काय होतं त्याच्या चिरतरुण राहण्याचं रहस्य. त्यामागं होता एक ध्यास, एक विचार जो बळ देतो संकटांशी सामना करण्याचं आणि हसत जगण्याचं. ज्यानं आयुष्यातल्या बर्बादीचा सोहळा केला, ज्यानं जे पदरात पडेल त्याला मुकद्दर मानलं, सुख आणि दुःख दोहोंना एका मुकांवर आणून ठेवलं, ज्याच्या आयुष्याचं ब्रीदच होतं की काळजी आणि चिंतेला हवेत उडवून आयुष्याबरोबर साथ निभावण्याचं. मला वाटतंय साहिर यांच्या शब्दातून देवानंदच बोलत असावा. ऐकूया तर आजच्या आपल्या कार्यक्रमाचं टायटल सॉन्ग जयदेव यांच्या संगीतानं सजलेलं, चित्रपट हम दोनों. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ा. बर्बादियों का सौद मनाना फजूल था, बर्बादियों का सौद मनाना फजूल था, मनाना फजूल था, मनाना फजूल था. बर्बादियों का जश्न मनाता चला गया, बर्बादियों का जश्न मनाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ा.
गया उसी को मुकद्दर समझ लिया। जो मिल गया उसी को मुकद्दर समझ लिया, मुकद्दर समझ लिया, मुकद्दर समझ लिया। जो खो गया मैं उसको बुलाता चला गया, जो खो गया मैं उसको बुलाता चला गया। हर फिक्र को धुएं में उड़ा, गम और खुशी में फर्क न महसूस हो जहां। खुशी में फर्क न महसूस हो जहां, न महसूस हो जहां, न महसूस हो जहां। मैं दिल को उस मकाम पे लाता चला गया, मैं दिल को उस मकाम पे लाता चला गया। मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया। इतकी उत्स्फूर्त दाद आलेली आहे ना. गाणी ऐकायची आहेत, माफ करा, अजून आपल्याला बरीच गाणी ऐकायची आहेत, त्यामुळे आता मध्यंतर घेऊया. नाही, एक अंतर आहे. पहिला फर्स्ट ध्रुपद आणि अंतरा म्युझिक पाहिजे ना सगळं. जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ा। बर्बादियों का सौद मनाना फजूल था, बर्बादियों का सौद मनाना फजूल था, मनाना फजूल था, मनाना फजूल था। बर्बादियों का जश्न मनाता चला गया, बर्बादियों का जश्न मनाता चला गया। जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया।